न्यूज नाशिक। तर नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या विसर्गात मोठी वाढ करण्यात आली। 27,000 क्युसेकनं गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। जायकवाडीच्या दिशेनं पाणी सोडलं गेलंय। नाशिक शहर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे। नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या विसर्गात वाढ करण्यात आली। 27,000 क्युसेकनं गोदावरी नदीपात्रात जायकवाडीच्या दिशेनं पाणी सोडलंय। नाशिक शहर परिसरात संततधार पाऊस सुरू असल्यानं येणाऱ्या पाण्यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव। नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीपासून संततधार पावसाने सुरुवात केली असून यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणामधून 27,000 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग आज जायकवाडीच्या दिशेने सुरू करण्यात आला आहे। एकूणच बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस हा बरसत असून यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातील पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाढल्याने या नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने 27,000 क्युसेकच्या देखील वर करण्यात सुरू केला असून अजूनही पावसाची शक्यता वाढली आणि पाण्याच्या पातळीत वाढ झाली तरी या विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। तरी गोदावरी नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने सुरू असून नदीकाठच्या जे ग्रामस्थ यांना सतर्कतेचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। तरी अजूनही पाण्याची पातळी वाढली तर विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मिळत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, नांदूर मध्यमेश्वर, निफाड, नाशिक। तर पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस